दहिसर टोल नाका या ठिकाणी स्थलांतर होतोय असा हा विषय काहीतरी 2-3 दिवसापासून येतोय। सन्माननीय प्रताप सर नाईक याच्यावर जातीने लक्ष देत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी अक्षरशः विटंबना होणार आहे। वीरा महेंद्रची शान असावी या उद्देशाने आपण जे पुतळा लावलेला फार मेहनतीने लावलाय आणि फार उल्लेखनीय काम आपण केलेलं आहे, त्याचं आम्ही अभिनंदन पण करतो। पण त्याचबरोबर त्याचा अपमान पण तेवढा होणार आहे, कारण त्याच्या बाजूला फ्लायओव्हर जातोय, फ्लायओव्हरच्या माध्यमातून तो शिवाजी महाराजांचा पुतळा हा ढाकला जाणार आहे। नमस्कार, सत्यपरिचित मध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। वीरा भाईंदरच्या वेशीवर असलेला दहिसर टोलनाका आता इतिहास जमा होणार आहे। लवकरच या टोलनाक्याचं स्थलांतर फाउंटन हॉटेलकडे होणार आहे आणि मीरा भाईंदरकरांना मुंबईकडे जाताना मोकळा रस्ता मिळणार आहे। जी काही वाहतूक कोंडी होती त्याच्यातून आता मीरा भाईंदर वासियांची सुटका होणार आहे आणि हा जो टोलनाका आहे तो दिवाळीच्या पूर्वी स्थलांतरित करण्यात येत आहे। मात्र मीरा भाईंदर शहरामध्ये आज सकाळपासून एक संभ्रम निर्माण झाला आहे की हा नेमका जो टोलनाका स्थलांतरित होतो तो कुठे होत आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे हे सर्व टोलनाका कुठे स्थलांतरित होत आहे आणि नेमकं याची जागा कुठे आहे। सर, काय सांगाल? सकाळपासून मीरा भाईंदर शहरामध्ये एक संभ्रम निर्माण आहे की जो टोलनाका दहिसर टोलनाका आहे तो स्थलांतरित होत आहे आणि तो टोलनाका वेस्टर्न हॉटेल समोर येत आहे। पण काही बातम्यांमध्ये असं आलंय की तो टोलनाका फाउंटन हॉटेल जवळील वर्सोवा गावाच्या नर्सरीकडे स्थलांतरित होत आहे। तर नेमकं या सर्व बातमी मागचं खरं सत्य काय, कुठे हा टोलनाका स्थलांतरित होत आहे? हे बघा, जे बातम्या येत आहेत ते सगळे चुकीच्या बातम्या येत आहेत। ज्या ठिकाणी जे टोल नाका हस्तांतरित होणार आहे ते हाच जागा आहे, म्हणून तुम्हाला ह्या जागेवर मी आणलेला आहे। कालचा निर्णय झाल्यानंतर आदरणीय मंत्री महोदय श्री प्रताप नाईक साहेबांचा जर प्रेस नोट आपण बघितला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की वर्सोवा गावाजवळ नर्सरी येथे म्हणजे टोल हस्तांतरण होणार आहेत आणि ह्या टोल हस्तांतर झाल्यामुळे या शहराचे 15 लाख लोकसंख्या जे आहेत त्या सर्व लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या टोल नाकापासून दहिसर टोल नाकापासून लोक कंटाळले होते। किती वर्षापासून किती आमदार लोकांनी नागरिकांना वचन दिलेत। मागच्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये तत्कालीन उमेदवार आणि माजी आमदार गीता भरत यांनी सांगितलं होतं की मला निवडून दिल्यानंतर टोल मुक्त करणार, तेही करू शकले नाही। बघा, काही उपरवाल्यांच्या म्हणजे देवाच्या पण ज्यांच्या हाताने करून घ्यायचे असेल त्याच्या हाताने यश प्राप्त होतात। आदरणीय मंत्री महोदय साहेबांवरती जनताही उदार आहेत आणि देव पण उदार आहेत, म्हणून त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नाला काल यश मिळालेली आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये झालेली बैठकमध्ये MSRDCचे महाराष्ट्र रस्ते सुरक्षा महामंडळचे अधिकारी, नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी, MMRDA चे अधिकारी आणि IRVचे ठेकेदार आणि मीरा भाईंदरचे आयुक्त तसेच सर्व संबंधित अधिकारीच्या बैठकीमध्ये आणि पोलीस आयुक्त तसेच संबंधित अधिकारी हे सर्वांच्या रिपोर्टच्या आधारावर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि प्रताप नाईक साहेबांनी निर्णय घेतला की हा टोल नाका जे आहे ते वर्सोवा गावाजवळ जे नर्सरी आहे त्या ठिकाणी घेतल्यानंतर कारण काय आहे की पुढे गेल्यानंतर तो अंडरपास ब्रिज आहे, म्हणजे इकडनं टोल पासून जे लोक पुढे गेले तर डायरेक्ट मुंबईकडे जाणारे लोक ब्रिजवर चढून डायरेक्ट मुंबईला जातील। मीरा भाईंदरकडे जाणारे लोक राईटला किंवा खालच्या डाव्या बाजूने जाऊन काशी विराच्या जुना छत्रपती शिवाजी महाराज तर राईट वळून भाईंदरला जातील किंवा JPच्या रस्त्याने जातील आणि भविष्यामध्ये 1-2 वर्षामध्ये ज्या ठिकाणी अंडरपास आहे त्या अंडरपासच्या बाजूने 30 मीटर रुंदी आणि 100 फुटी रस्ता तो जातो आणि ठाकूर मलच्या बाजूने नॅशनल हायवेला निघतोय। म्हणून हा योग्य निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि ह्या योग्य निर्णयाच्या मागे आदरणीय मंत्री महोदय श्री प्रताप नाईक साहेबांच्या मोठी भूमिका आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये सर्व टोल भरपूर टोल बंद केलेत आणि दहिसर नाक्यावरती लहान वाहनांना टोल पासून मुक्ती दिली, सूट दिली आणि आज तो टोल हस्तांतरण होऊन मीरा भाईंदर शहराचे 15 लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पण शिवसेनेच्या 2 नेत्यांनी असं ट्विट केलंय की त्याच्यामध्ये एका नेत्यांनी असं ट्विट केलंय की हा वेस्टर्न हॉटेल होतं आणि एकाने असं केलंय की हे फाउंटन हॉटेल जवळ होत आहे। तर नेमकं कुठे होणार आहे आणि हे स्थलांतरित कधीपर्यंत होणार आहे? मला वाटते आमच्या विक्रमभाईंनी ते प्रेस नोट बघितले नसतील आणि राजूभाईंनी जे सांगितलं ते बरोबर सांगितलेलं आहे की हे वर्सोवा नाका इथे ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी टोल नाका होणार आहेत। विक्रमभाईंनी प्रेस नोट बघितले नसतील, पण निर्णय झाल्यानंतर प्रेस नोट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे टोल नाका जे आहे ते वर्सोवा गावाजवळ
नर्सरी आहे. नर्सरीच्या या ठिकाणी बघा तुम्ही की डाव्या बाजूला बघा मोठी जागा आहे, उजव्या बाजूला बघा. या ठिकाणी झाल्यानंतर मी तुम्हाला परत सांगतोय की ते इथून जर गाडी सुटली तर सुटल्यानंतर डायरेक्ट मुंबईकडे जाणारे लोक ब्रिज चढून मुंबईला जातील. भाईंदरला जाणारे डाव्या पासून राईट मारून जेपीच्या रस्त्याने जातील किंवा वेस्टर्न हॉटेलच्या रस्त्याने जातील. त्याच्या पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजच्या जुन्या पुतळ्यापासून उजव्या बाजूला जाऊन भाईंदरला जातील. म्हणून आणि ठाण्याला जाणारे लोकांना फार कमी आहेत, कारण ठाण्याचे तहसीलदार कार्यालय आपल्याकडे प्रांत आठवड्यातून एकदा इथे बसतायत, रजिस्ट्रार इथे आहेत. म्हणजे आता ठाण्याला फार कमी लोकांमध्ये सेशन कोर्ट आहेत म्हणून ते ठाण्याला जावं लागतात आणि जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून ठाण्याला जावं लागते. आणखी एक कार्यालय मीरा भाईंदर शहरामध्ये लवकर येणार आहे आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या मागणीनुसार आणि प्रयत्नाने. ते म्हणजे जे संस्था रजिस्ट्रेशन होतो ते धर्मादायक आयुक्त कार्यालय ते सुद्धा मीरा भाईंदर मध्ये आणण्याचा प्रयत्न आदरणीय मंत्री महोदय साहेबांचे सुरू आहे. पण हे काही जे काही स्थलांतर होत आहे याच्यावर मनसेकडून आक्षेप घेण्यात आलाय. त्यांचं म्हणणं आहे की जर हा टोलनाका इथे स्थलांतरित झाला तर कुठे ना कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे तो झाकला जाणार आहे. हे बघा, आक्षेप घेण्याचे कारण नाही का की हे टोल नाका इथपासून छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यामध्ये मोठी तफावत आहे. मला वाटते की 700 ते 800 मीटर वरती हे 500 मीटर वरती हे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आहे. पुतळा ढाकले अजिबात जाणार नाही. तो अंडरपास वरनं तो रस्ता म्हणजे डायरेक्ट मुंबईला लोक जातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंचाई जास्त आहे. ह्या टोल नाकामुळे काही त्या ठिकाणी प्रभाव पडणार नाही, कारण त्या ठिकाणचे टोल नाका आहेत नाही ना. मला वाटते आदरणीय आमचे मित्र आणि मनसेचे नेते संदीप राणेजींनी तो प्रेस नोट बघितले नसतील किंवा वाचले नसतील. त्यांनी जर वाचले असतील तर हा आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं. शहरातील अजून नागरिकांचं असं मत आहे की मुंबईत जाण्यासाठी जो टोलनाका होता तो स्थलांतरित केला. मुंबईत जी काही आपल्याला वाहतूक कोंडी होती ती आता मिळणार नाही, पण आता जर ठाण्याकडे जर ज्यांना जायचं असेल तर तिथे मात्र परत एकदा वाहतूक कोंडी मिळणार आहे. हे बघा, ठाणेकडे जाणाऱ्या मीरा भाईंदर वासियांच्या फार कमी हे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणखी 1-2 वर्षामध्ये बोरीवली पासून भुवारी मार्ग ठाणेला होणार आहे. म्हणजे बोरीवली पासून 10 मिनिटांमध्ये ठाणेला आणि 10 मिनिटं बोरीवली, म्हणजे 20 मिनिटांमध्ये लोक ठाणेला जाणार आहेत. फार मोठी विचार करून बघा, सरनाईक साहेबांची संकल्पना फार वेगळं आहे हो. त्यांचे विचार फार वेगळे आहेत. त्यांनी भरपूर काही गोष्टीचा विचार करून केलेले आहेत की मीरा भाईंदरचे लोक बोरीवलीला जातील, बोरीवलीला ठाणेला जातील. आता कारण काय आहे की टोल बंद करू शकत नाही. काय याची कॉन्ट्रॅक्ट आहे, मला वाटतं की 2037 पर्यंत आहे. तर टोल जर बंद केले तर ठेकेदार कोर्टात जातील. म्हणून हे टोल बंद न करता या ठिकाणी हस्तांतर करून मीरा भाईंदर वासियांना एक आमदार म्हणून, साहेब मंत्री नंतर झाले हो, आमदार म्हणून ह्या शहराला काय देऊ शकतो म्हणून सरनाईक साहेबांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. बघितलं 2 दिवसापूर्वी त्या बिल्डरच्या विरोधात कारवाई करून बिल्डरला नाके 9 आणून त्यांना भाग पाडला की 377 बेडच्या हॉस्पिटल या शहरामध्ये उभे राहणार आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे मोठे इलाज होणार आहेत. मला सांगा, कॅन्सरसाठी उपचारासाठी आपल्याला टाटाला जावं लागते, कुठेतरी जावं लागते. तो आजाराच्या निदान या शहरामध्ये होणार. म्हणून सरनाईक साहेबांना 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, लोकांनी 4 वेळा दिली. जसं की आपण पाहू शकता, मीरा भाईंदरकरांना आता वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. निवडणुकीपूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं की मीरा भाईंदरवासियांना त्यांना एक गिफ्ट मिळणार आहे की लवकरच वाहतूक कोंडी तून त्यांची सुटका होणार आहे. दहिसरचा जो टोल नाका आहे तो स्थलांतरित होणार आहे आणि त्यापेक्षा निवडणुकीच्या 1 वर्षाच्या आतच आता मीरा भाईंदरकरांना याच्यातून दिलासा मिळताना दिसत आहे.